मी आता 2-3 दिवसाआधी तो व्हिडिओ पोस्ट केला, की तो मुलगा बाईकवर पाय घासून जात होता. म्हणून मी त्याला बोलले, की अशा मुलांचे ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू व्हायला पाहिजे किंवा लकवा मारून जायला पाहिजे. आणि मी अजून पण सांगते, प्रत्येक या पाय घासणाऱ्यांचा मृत्यू असाच व्हायला पाहिजे. हेच मनापासून निघतं. कारण की जो प्राणीप्रेमी आहे ना, जो डॉगला परिसरात खाऊ पिऊ घालतो, त्यांना काय काय झेलावं लागतं हे त्यांनाच माहिती. रोजच्या भांडणी वगैरे सगळं, तरी देखील ते एवढं हे करून निस्वार्थपणे ती सेवा सुरू ठेवतात. नसले काही नालायक येतात, पाय घासून चालले जातात, कुत्र्यांना चिडवून चालले जातात आणि त्याचा किती आम्हाला त्रास होतो त्यानंतर तो आम्हा प्राणीप्रेमींना माहीत. म्हणून हे असं आपोआप निघतं. आणि अशी माजलेले नालायक मुलं असतात आणि ते जसे करतात, कारण की रोडावरून एवढे लोक जातात, सगळे नाही करत, ठराविकच करतात. तर त्या व्हिडिओ खाली खूप साऱ्या कमेंट आहे, मी सगळ्यांना रिप्लाय देणार आहे. त्याच्यातली एक कमेंट बघा, एका माणसाने दिलेली कमेंट दाखवते मी तुम्हाला. आता हे माझं फेसबुक पेज, त्यावर हा व्हिडिओ. याला महादेव म्हणून कोणी आहे, यांनी कमेंट काय केलेली, ना टिकली ना कुंकू ना कानातले, गळासुद्धा मोकळा, पागलखान्यातून पळून आलेल्या रुग्णासारखा अवतार, हिला पागल कुत्रा चावला असेल नक्कीच. त्या कमेंटला लाईक करणारे नारायण बाबर सुरेंद्र कुलकर्णी साहेब. आता नारायण काय याचं नाव, याचं प्रोफाईल बघूया. तर गळ्यात रुद्राक्ष घातलेलं, स्वतःला काय समजतोय त्यालाच माहिती. परत महादेव ज्याने कमेंट केली, त्यांच्या बायकोने सगळं घातलंय, त्यांची अर्धांगिनी. स्वतः कैदी 420 सारखे दिसत आहेत आणि दुसऱ्याला टिकली बांगडी पागलखाना काय काय बोलत आहे. आता मी यांच्या अर्धांगिनी वहिनी साहेबांना सांगेल, वहिनी साहेब तुमच्या महादेवांना सांभाळा. हे तुमची टिकली बांगडी सोडून लोकांच्या बायकांची टिकली बांगडी काय काय बघत आहे. यांना स्पीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही, यांना टिकली बांगडी बघायची आहे बायकांची. आणि यातूनच यांचे विचार दिसून येत आहेत की यांना काय बघण्यात इंटरेस्ट आहे. ह्या महादेव यांची कमेंट वाचली, ना टिकली ना बांगडी पागलखान्यासारखी काय काय काय. तर मी ह्या महादेव यांना सांगेल, तुम्ही आमचं पेज फॉलो नका करू, तुमची लायकी पण नाही. तुम्ही गौतमी पाटीलला फॉलो करा. तिथे तुमच्या लावण्या बघा, टिकली बांगडी काय ते सगळं नटून सजून. आम्ही प्राणीप्रेमी आहोत, आम्हाला काही घेणं देणं नाही नटणं सजणं. आम्ही वेळेवर बरोबर तयार होतो, काही सण साजरे असो किंवा काही असो, काय घरात कार्यक्रम असो, पाहुणे येणार असो, तेव्हा बरोबर आमच्या पद्धतीने तयार होतो. आम्ही तुम्हाला खुश करण्यासाठी का तयार होऊ ना, नथ घालू टिकली घालू, कोण तुम्ही आमचे. आम्हाला सोशल मीडिया पुढे फक्त विचार मांडण्याचं म्हणजे त्याचाच इंटरेस्ट आहे, ना की आमच्या नट्टापट्टा दाखवण्यात. त्या मुली वेगळ्या असतात, ज्या स्पेशल सेटअप लावतात, सगळं सजतात आणि त्यांचं लोकांचं लक्ष केंद्रित करतात. त्यांना कुठे लक्ष केंद्रित करायचं असतं ते आम्हालाही कळतं. आम्हाला त्याच्यात बिलकुल रुची नाही. आम्हाला फक्त काही 2 शब्द आम्ही चांगलं सांगत आहोत, तर ते अनुकरण करावं लोकांनी, ही इच्छा असते. राहिलं त्या नालायक मुलाचं, त्यावर तुम्ही कमेंट दिली आहे, तर आमचा त्रास आम्हाला माहिती असतो, प्राणीप्रेमींना माहीत असतो. आणि तुमच्या माहितीसाठी पागलसारखं ना आम्ही मुद्दाम दिसतो, म्हणजे असं पण समजलं तर चालेल. कारण की आम्ही रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत फीडिंग करतो, जवळजवळ 10-11 वाजेपासून निघतो, कधी 12 वाजेला निघतो. कारण की भटकी कुत्री ही रात्री बाहेर पडतात अन्नाच्या शोधात, ते सायंकाळी क्वचितच दिसतात. त्यामुळे रात्री 2-3 वाजेला नाकात नथ नऊवारी साडी टिकली बांगडी गळा सगळं शिंगार करून निघाले, तर तुम्ही काय म्हणणार आम्हाला, धंद्यावालीच म्हणणार ना. म्हणून आम्ही जे काम करतोय ना त्याच्यात आम्हाला आमचा पोशाख असो की आम्ही स्वतः असंच मी आता फिडिंग करते ना, परिसरातले बरेच लोक, MIDC एरिया असल्यामुळे बरेच लोक जाता येतात, उभं राहून बोलतात माझ्यासोबत मॅडम म्हणून, आणि खूप असे आहे की प्रशंसा करतात माझ्या कामाची. आणि आजवर मला कोणी म्हणजे कोणीच काही बोललं सुद्धा नाही, की काही असं फालतू कमेंट सुद्धा पास केल्या नाही. पोलीस गाड्या जाता येतात, पोलिसांनी कधी विचारलं सुद्धा नाही मॅडम तुम्ही काय करताय एवढ्या रात्री, कारण की त्यांना माहिती आहे मी डॉग फीडिंग करते आणि मला रुची नाही तुम्हाला नटून सजून शिंगार करून मग स्पीच देण्यात. मला इंटरेस्ट आहे फक्त मी काय बोलते ते तुम्ही समजावे. बाकी तुमच्या देवी आहेत ना घरी, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करावे, त्यांना नटण्यास सजण्यास सांगावे. दुसऱ्यांच्या बायकोंकडे फक्त त्या काय बोलताय त्यातून काय आपल्याला शिकण्यासारखं आहे त्याकडे लक्ष द्यावे, ना की त्यांचा गळा हे सगळं बघावे, टिकली बांगडी हे सगळं बघावे. उद्या उठून नटून सजून गेली, कोणी माझी चेन ओढली,
कोणी मला जोडून घेऊन गेलं, तेव्हा येणार आहेत तुम्ही वाचवण्यासाठी? काही झालं तर लोक मेणबत्त्या लावतात, फक्त मेणबत्त्या घेऊन फिरतात, बाकी काहीच होत नाही. म्हणून हे तुमचे ज्ञान पागल वगैरे सांगण्याचे हे तुमच्या जवळ ठेवावे. आम्ही जसे आहोत तसेच बरं आहे. आणि आम्ही ना घर काम करून वगैरे खूप सारं काम करून त्यांचा स्वयंपाक करून मग आम्ही हे सगळे कामं करत असतो. त्यात आम्हाला वेळ सुद्धा राहत नाही. आणि ज्या तुम्हाला मनापासून कार्य करणाऱ्या स्त्रिया असतील ना, त्या तुम्हाला अशाच परिस्थितीमध्ये दिसतील. नसेल बघायचं, तुम्हाला फक्त थोबडे बघायचे, तर थोबड्यांचे पेज फॉलो करा, आम्हाला नका फॉलो करू. आणि नसेल करत फॉलो, असं जर आला असेल तुम्हाला व्हिडिओ कुठून आणि तुम्ही कमेंट पास केली, तर ते शब्द देखील वाया नका घालू. या शब्दांनी तुमचे नीती विचार कळत आहेत की तुम्ही कुठली वृत्ती ठेवतात. तुम्हाला फक्त स्त्रियांना बघण्यात इंटरेस्ट आहे. तर तुमच्यासारख्या नालायक लोकांमुळेच ह्या नाचणाऱ्या स्त्रिया असतात ना, त्या पुढे जातात आणि खरं मनाने काम करणाऱ्या स्त्रिया या मागे राहतात. कारण की तुमच्यासारखे लोक यांना प्रोत्साहन देतात, लाईक, कमेंट, व्ह्यू देऊन.